2 जून 1950 साली ढवळ तालुका पलटण जिल्हा सातारा येथील रहिवासी असणारे पैलवान बापू लोखंडे यांचा जन्म अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. गावातीलच तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात झाली. पुढे त्यांच्या कुस्ती कौशल्याची दखल घेत कुस्ती मेहनतीवर विश्वास ठेवून मुंबई येथील माथाडी कामगार आणि गावातीलच काही लोकांनी कुस्तीचा खर्च भागावा यासाठी प्रत्येकी ₹1 लोकवर्गणी काढून महिन्याला आर्थिक मदत सुरू केली. पुढे पैलवान बापू लोखंडे हे भोसले व्यायामशाळा सांगली येथे सरावास गेले. 1981 साली नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अधिवेशनात पैलवान बापू लोखंडे यांनी माती विभागातून पैलवान इस्माईल शेख, पैलवान विष्णू जोशीलकर यासारख्या दिग्गज मल्लांना पराभूत करून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. तर गादी विभागातून मूळचे इंदोरचे पण कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे पैलवान सरदार खुशाल हे अंतिम फेरीत दाखल झाले होते. अंतिम लढतीत पैलवान बापू लोखंडे यांनी पैलवान सरदार खुशाल यांना चितपट करून महाराष्ट्र केसरी गदेवर आपले नाव कोरले. पैलवान बापू लोखंडे हे महाराष्ट्राला मिळालेले 19वे महाराष्ट्र केसरी ठरले.